एप्रिल महिन्यामध्ये आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता वेट एन्जॉय जवळ फार्म हाऊस प्लॉट। त्यावेळेस अनेक लोकांनी आपल्याला फोन करून असं सांगितलं होतं की सेम लोकेशनला तुम्ही 60-70 लाखाच्या बजेटमध्ये फार्म हाऊस प्लॉट दाखवा। आता त्या प्लॉटमध्ये विषय असा होता की 11 गुंठे प्लॉट होता, 15 लाख रुपये गुंठ्याचा रेट होता आणि बजेट जात होतं 1,65,00,000। पण आज मी एक अशा प्रोजेक्टमध्ये उभा आहे जिथे कुणीही फार्म हाऊस प्लॉट घेऊ शकतो। नमस्कार मंडळी, मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे। आज एक जबरदस्त प्रोजेक्टसोबत तुमच्या पुन्हा एकदा भेटीला आलो आहे। हा माझ्या मागं जो दिसतो या गेटच्या आतमध्ये जिथं तुम्ही बघाल तिथं फक्त ग्रीनरीच ग्रीनरी आणि अशा प्रोजेक्टची मी तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे। तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा जेणेकरून हा सुंदर लोणावळा वेसिनिटीचा प्रोजेक्ट तुमच्या डिटेलमध्ये लक्षात येईल। सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। हा प्रोजेक्ट जो आहे तो मुंढावरे नावाच्या गावामध्ये लोकेटेड आहे। याचा तालुका मावळ आहे, जिल्हा पुणे आहे। याचं मेजर लँडमार्क जर काय असेल ना तर वेट एन्जॉय आहे। ते बघा समोरच्या साईडला तुम्हाला वेट एन्जॉय दिसेल। ते वेट एन्जॉयच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज जे आहेत त्या समोर चालतात। आता हे वेट एन्जॉय दिसताना तुम्हाला जवळ दिसतं, पण साधारणतः हे अंतर जे ते 1 किलोमीटरवर आहे। आता ह्या प्रोजेक्टची अजून एक खासियत सांगतो। हा जो रोड तुम्हाला दिसतोय का, हा जो मुंढावरे गावातून आलेला आहे आणि असा जो पुढं चालला आहे, तर ह्या रोडला खूप मोठी महिंद्राची जागा आहे। महिंद्रा जे कंपनी आहे त्यांची जागा आहे आणि पुढे स्टेडियम बनवायचं काम चाललेलं आहे। तो लोकेशन जे ते ह्या प्रोजेक्टचं खूप चांगलं आहे। आता हे जे डिस्टन्सेस वगैरे जे नियर बाय ते मी तुम्हाला सांगतोच, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे लोकेशनची जर ब्युटी काय असेल ना, ते हे बघा इथं जिथं बघाल तिथे तुम्हाला ग्रीनरी बघायला भेटेल। अनेक मोठ्या लोकांचे जे फार्म हाऊस आहेत ते ह्या भागामध्ये आहेत। आता ही जी वेसिनिटी आहे ह्याची एक खासियत काय की लोणावळा जवळच आहे। इथून लोणावळ्याचं जे मेन बाजारपेठ आहे ती 13 किलोमीटरवर आहे, पण लोणावळ्यामध्ये प्रॉपर जागा एकतर अवेलेबल नाही आहे आणि खूप गर्दी झालेली आहे। आणि लोणावळ्याच्या अवतीभोवती गेलात तर जास्त करून तुम्हाला डोंगर उताराच्या जागा बघायला भेटतील, पण इथं तुम्हाला असे सपाट प्लॉट बघायला भेटतील। जर सपाट प्लॉट तुम्हाला घ्यायचे असतील, अनेक लोक आम्हाला असं सांगत असतात, विचारत असतात की लोणावळ्यात किंवा लोणावळ्याच्या जवळपास किंवा हिल स्टेशनजवळ जागा पाहिजे, पण सपाट जागा पाहिजे। आता हिल स्टेशन म्हटलं की डोंगरावरच जागा असतात, पण इथं तसं नाही आहे। इथं तुम्हाला बघा असे सपाट जागा बघायला भेटतील। हा एक फार्म हाऊस होता 4 एकरमधला, म्हणजे हे लँड पार्सल 4 एकरचं आहे। त्याच्यामध्ये एक फार्म हाऊस होता, तिथे तो तिकडं आहे अर्धा एकरमध्ये, आणि ही बाकी सगळी मोकळी जागा होती ज्यात प्लांटेशन केलं होतं। तर त्या जागेमध्ये आता हे प्लॉटिंग इथे करण्यात आलेलं आहे। सो आता नियर बाय डिस्टन्स जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर लोणावळा इथून 13 किलोमीटरवर आहे। त्याच्यानंतर जे मळवली रेल्वे स्टेशन आहे, समजा मुंबईची लोक आहेत रेल्वेने येण्याचा पर्याय घेत असतील तर मळवली रेल्वे स्टेशन 7.5 किलोमीटरवर आहे। 1.5 किलोमीटरवर समोर वेट एन्जॉय आहे। म्हणजे जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट घेणार असाल तर तुम्हाला वेट एन्जॉय जवळ पहिले यावं लागेल आणि मग मुंढावरे गावामध्ये जायला प्रॉपर रोड आहे जो डायरेक्ट असा समोरच येतो या साईडला। त्याच्यानंतर वाकड फ्लायओव्हर जो आहे हिंजवडीकडून कोणी येणार असेल तर तो साधारणतः 43 किलोमीटर आहे। आणि जे तळेगावचं जे मेन बाजारपेठ आहे म्हणजे पुण्याच्या दिशेला जाताना ती इथून 21 किलोमीटरवर आहे। त्याच्यानंतर जो एक्झिट पॉईंट आहे एक्सप्रेसचा, समजा पुण्यावरनं तुम्ही एक्सप्रेसने येत आहे किंवा मुंबईवरनं येत आहे तर तुम्हाला इथं येण्यासाठी एक्सप्रेस तो सोडावा लागेल। तो एक्सप्रेसचा जो पॉईंट आहे खाली उतरण्याचा किंवा पुण्याच्या दिशेला वर चढण्याचा तो 10 किलोमीटरवर आहे आणि त्याच्या पुढे 1 किलोमीटरवर तुम्हाला जुन्या मुंबई पुणे हायवेचा टोल नाका लागतो। सो हे नियर बाय लोकेशन आहेत। सो मी आशा करतो की टेंटेटिव्ह तरी लोकेशन तुमच्या लक्षात आलं असेल। बाकी कधीही तुम्ही कुठेही प्रॉपर्टी बघायला जाणार असाल तर ज्या सोर्सेसनी ती जाहिरात तुमच्यापर्यंत आली त्या लोकांना कॉन्टॅक्ट करूनच फार्म हाऊस किंवा एने प्लॉट बघायला जात जा, कारण की ज्यावेळेस तुम्ही प्लॉट बघायला निघता त्यावेळेस सांगितलेलं लोकेशन हे एक्झॅक्टली मॅच होईल असं होत नाही। पण तुम्ही जर आम्हाला कॉल केला तर आम्हाला कॉल करण्यासाठी स्क्रीनवर नंबर टाकलेला आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर आहे। तुम्ही जर तिथं कॉल केला तर आम्ही प्रॉपर तुम्हाला अजून गुगल लोकेशन पण देतो आणि बऱ्याचदा आमची टीमचे लोक बिल्डरचे लोक या एरियात असतातच। सो ते सुद्धा तुम्हाला हे लोकेशन शोधण्यासाठी किंवा लोकेशनवर पोहोचण्यासाठी मदत करत असतात। आणि आता आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करून येण्याचा बेनिफिट काय की आम्ही तुम्हाला हा पण प्रोजेक्ट दाखवू, ह्याच्या आधी जो आम्ही 15 लाख रुपये गुंठ्यांनी बनवला तो जो पुढं 600 मीटरवर आहे तो पण दाखवू। ह्याच्या व्यतिरिक्त अजून ह्याच्या आधी आम्ही बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत, तर बरेच सारे पर्याय आहे। तर तुम्ही जर वेळ काढून आलाय दिवसभरात तर अशा वेळेस आमची टीम तुम्हाला ह्या प्रोजेक्टसोबत अजूनही बरेच जे पर्याय आहेत अनेक प्रोजेक्ट जे ते दाखवते आणि त्यामुळे तुम्हाला निर्णय घेणं सोपं जातं, कुठं काय रेट चालला आहे तोही कळतो। सो साईड व्हिजिटचा प्लॅन करताना नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करून मगच साईड व्हिजिटचा प्लॅन करा। आता आपण या प्रोजेक्टचं टायटल समजून घेऊ। आता मावळ तालुक्यामध्ये खास करून लोणावळ्याच्या वेसिनिटीमध्ये ब्लॉक एने नावाचा एक प्रकार असतो। तर रेसिडेन्शियल एने तुम्ही ऐकलाच असेल, कमर्शियल एने ऐकला असेल, रिसॉर्ट एने ऐकला असेल, फॉरेस्ट एने ऐकला असेल, तसा ह्या लोणावळा वेसिनिटीमध्ये ब्लॉक एने सुद्धा प्रकार आहे। ब्लॉक एने म्हणजे काय, अनेक लोकांनी काय केलेले आहेत की त्यांचे जे प्लॉट आहेत म्हणजे 4 एकर 5 एकर 10 एकर ह्याच्यामध्ये लेआउट सँक्शन न करता खूप पूर्वी म्हणजे साधारणतः
80-90-2000 या साली ब्लॉक एने करून ठेवलेले आहेत हे सगळे प्लॉट. ब्लॉक एने करून ठेवल्यामुळं काय होतं की प्रॉपर्टीला चांगला भावसुद्धा मिळतो आणि सँक्शन ज्या गोष्टी आहेत त्या करता येतात. म्हणजे समजा कन्स्ट्रक्शन करायचं तर ते लिगली करता येतं. तर ह्या भागामध्ये ब्लॉक एने हा प्रकार तुम्हाला बघायला भेटतो. आता ब्लॉक एनेचा बेनिफिट कस्टमरला हा असा असतो की लेआउट सँक्शन जर असेल तर त्याचा रेट जास्त असतो. जसं आता इथून 1.5 किलोमीटर पुढं तुम्ही गेलात तर मेन पुणे-बंगलोर हायवेच्या पलीकडे जे प्रोजेक्ट चालू आहे तिथे 30 लाख रुपये साधारणतः गुंठ्याचा रेट चालू आहे. आणि इथे जर तुम्ही रेट बघितला तर तो जवळजवळ 60-70% जो रेट आहे तो तुम्हाला डाऊन बघायला भेटेल, कारण लेआउट सँक्शन नाही आहे पण एनेचा आहे. सो त्याचा बेनिफिट तुम्हाला कन्स्ट्रक्शनच्या वेळेस निश्चित होतो. बाकी अजून एक आम्ही आमच्याबद्दल तुम्हाला निश्चित इथं सांगू शकतो की आम्ही कुठलाही प्रॉपर्टीचा व्हिडिओ बनवण्याच्या आधी पहिले त्याचं टायटल चेक करून घेतो आणि जर क्लिअर आणि लीगल प्रॉपर्टी असेल तरच त्याचा व्हिडिओ बनवतो. कारण की अनेक लोक आपला व्हिडिओ बघून प्रॉपर्टीला व्हिजिट करत असतात आणि प्रॉपर्टी घेत असतात. सो लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून आपण क्लिअर टायटल प्रॉपर्टींचेच व्हिडिओ बनवतो. आणि जर प्रॉपर्टी क्लिअर टायटल नसेल आणि त्याच्यानंतर किती म्हणजे पैशाची ऑफर झाली तरी आपण अशा प्रॉपर्टीचे अजिबात व्हिडिओ बनवत नाही. खूप इथिकली आपण प्रॅक्टिस करतो. त्यामुळे आपले व्हिडिओ बघून जर तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीला व्हिजिट करताय तर एवढं मी तुम्हाला खात्री देतो की 50% तर काम तुमचं निश्चित झालं. बाकी तुम्ही कुठेही प्रॉपर्टी घेत असाल आमचे व्हिडिओ बघून घ्या किंवा अजून कुठूनही घ्या. एकदा तुम्ही तुमच्या वकिलाला किंवा तुमचे ज्याला लिगल कळतं प्रॉपर्टीमधले त्याला पण दाखवून घेत जा, म्हणजे 100% तुमची खात्री होईल. बाकी आम्ही तर चेक करून घेतलेलेच असतात पण तुम्ही तुमच्या आयुष्याचे जमापुंजी लावणार आहे त्यामुळे तुम्ही पण एकदा प्रॉपर्टीचे पेपर नक्की चेक करून घेत चला, जेणेकरून भविष्यात जर काही लिटिगेशन आलं तर तुम्हाला त्याचा मनस्ताप होणार नाही आणि तुमची आयुष्याची जमापुंजी जी आहे ती चुकीच्या जागी लागून तुमचं नुकसान होणार नाही. सो या प्रॉपर्टीचं जे टायटल आहे ते ब्लॉक एने आहे आणि तुम्ही इथे फार्म हाऊस किंवा विकेंड होम आरामशीर बनवू शकता, ते पण लिगली कन्स्ट्रक्शन करून. सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट डिटेलमध्ये समजून घेऊया. टोटल 4 एकरचं हे लँड पार्सल आहे ज्याच्यामध्ये 21 गुंठ्यामध्ये हा बंगला जो आहे जो 5 BHK आहे जो आधीपासून बनवून तयार होता. G+1चा हा बंगला आहे. ग्राउंड प्लस एक फ्लोर अजून बनवण्यात आलेला आहे आणि हा बंगला रेंट आऊट जातो आहे म्हणून तिकडं अजून 3 जे आहेत स्ट्रक्चर बनवण्यात आले होते ते सुद्धा रेंट आऊटने जातात. इथे हे व्हॉलीबॉल खेळण्यासाठी नेट लावण्यात आलेले तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर असा हा बंगला इथे आहे. खूप वर्षापासून रेंटनी जातो आहे. त्या साईडला गझिबो पण आहे. त्या व्यतिरिक्त इथे स्विमिंग पूल पण बनवण्यात आलेला आहे. आता लोणावळा महाबळेश्वर या भागामध्ये ह्या स्विमिंग पूलची प्रचंड क्रेज असते. स्विमिंग पूल असेल तर रेंट तुम्हाला खूप चांगलं मिळतं. आता हे मी यासाठी सांगतो आहे की तुम्हीसुद्धा जर इथं म्हणजे प्लॉट घेतला आणि जर स्ट्रक्चर बनवलं, बंगलो बनवला तर अशा पद्धतीचं स्विमिंग पूल वगैरे जर तुम्ही बनवला तर खूप चांगलं रेंट जे आहे ते तुम्हाला इथे मिळू शकतं. इथं अगदी एका दिवसाला 25,000 ते 30,000 रुपये रेंटसुद्धा म्हणजे मिळतं. जे काही बंगले एक्झिस्टिंग आहे तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त या उरलेल्या 3.5 एकरमध्ये टोटल 15 प्लॉट आहेत. त्याच्यातले 6 प्लॉट जे ते 5.5 गुंठ्याचे आहेत. एक प्लॉट 11 गुंठ्याचा, एक 12 गुंठ्याचा आहे आणि 2 प्लॉट जे ते मोठे प्लॉट आहेत. जसं आता हा जो प्लॉट तुम्ही बघता या भिंतीच्या पलीकडे जर तुम्ही प्लॉट बघितला तर हा सेपरेट प्लॉट आहे जो की सेपरेट याचा 7/12 आहे. हा वेगळा गट आहे. तुम्ही बघू शकता चारी साईडनी ह्याला वॉल कंपाऊंड करून ठेवण्यात आलेलं आहे. टोटल 23R चा हा प्लॉट आहे. सेपरेट गट आहे. याला असं वेगळंच ठेवण्यात आलं आहे. ह्याच्यामध्ये फोड करण्यात आलेली नाही आहे. 23R चा 7/12 आहे तर 23R पूर्ण सेपरेट सेल डीड 7/12 होईल. ह्याच्यासाठी बघायचं सेपरेट 9 मीटरचा रोड सोडण्यात आलेला आहे. म्हणजे अगदी मेन गेटपासून तर इथपर्यंत जो रोड आहे 9 मीटरचा तो सिमेंटचा बनवून ठेवण्यात आलेला आहे. आता तो 15 दिवसापूर्वीच रोड बनवून ठेवण्यात आलेला आहे. सिमेंटचा रोड नवीन बनवला की क्युरिंगसाठी हे असं गवत इथं टाकण्यात आलं आहे. त्याच्यावर कंटिन्यू पाणी मारण्यात येतं. तो 9 मीटर रोड ह्यासाठी इथं ठेवण्यात आलेला आहे की उद्या जर लिगली इथं काही करायचं असेल, एखाद्याने प्लॉट घेतला आणि त्याला काही कन्स्ट्रक्शन करायचं तर 9 मीटरचं लागेल सँक्शनसाठी. तो 9 मीटर रोड इथं सेपरेट ठेवण्यात आलेला आहे आणि हा पूर्ण गट वेगळा आहे आणि याला सेपरेट त्याचा 7/12 इथे होणार आहे. त्या व्यतिरिक्त समोरच्या साईडला एक प्लॉट आहे बघा, ते 3 स्ट्रक्चर तुम्हाला दिसत असतील. तो सुद्धा प्लॉट 27 गुंठ्याचा वेगळा आहे. म्हणजे 23 गुंठ्याचे प्लॉट आहे, त्याच्यानंतर 27 गुंठ्याचे आहे, त्या 11 गुंठ्याचा आहे, 12 गुंठ्याचा आहे, 5.5 गुंठ्याचे प्लॉट आहे, एक 7,000 स्क्वेअर फूटचा पण प्लॉट आहे. म्हणजे चॉईस आहे तुमच्याकडे 15 प्लॉटमध्ये की कुठे स्क्वेअर फूटचा प्लॉट तुम्हाला घ्यायचा आहे. फक्त प्लॉट घेतला नाही की तुम्ही ते घरच बनवा, कारण की घर बनवण्यासाठी खूप सुंदर जागा आहे. जिथे बघाल तिथे ही झाडं तुम्हाला बघायला भेटतील आणि झाडं नाही म्हटले तरी 25-30 वर्षाची तर असलीच पाहिजे, कारण जेवढी मोठी झाली ती तर त्या हिशोबाने झाडं जे आहेत ते अजिबात तोडण्यात आलेली नाही, नवीन झाडंच अजून लावण्यात आलेली आहे. सो तुम्ही जर इथं घर बनवलं तर तुम्ही स्वतः पण राहू शकता आणि तो रेंट आऊट पण करू शकता. Airbnb जी साईड आहे जी रेंट आऊटसाठी खूप फेमस आहे, तुम्हाला शुअर शॉट कस्टमर मिळवून देते. सो तुम्ही इथं घर बनवा
आणि स्वतःचं सेकंड होम म्हणून पण वापरा आणि रेंट आउट पण करा. सो असा ह्या प्रोजेक्टचा लेआउट आहे. आता या प्रोजेक्टच्या लेआउटमध्ये तुम्हाला सिमेंटचे रोड जे आहे ते देण्यात आलेत. आता ह्या बंगल्याच्या पुढं पूर्ण 9 मीटरचा रोड आहे आणि त्याच्या आधी जो रोड आहे तो मध्ये झाडं आल्यामुळे रोड 2 भागामध्ये डिवाईड झालेला आहे. पूर्ण प्रोजेक्टला तुम्ही जर बघितली तर तुम्हाला काही जागी प्रिकास्टची वॉल कंपाऊंड दिसेल, काही जागी दगडाची वॉल कंपाऊंड तुम्हाला इथे दिसेल. त्याच्या व्यतिरिक्त प्रोजेक्टला एंट्रन्स गेट पण आहे. एंट्रन्स गेटला लागूनच जे केअरटेकर असतात, सिक्युरिटी गार्ड असतात, त्यांची सेपरेट रूम आहे. तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये येता येत नाही. इथे अपॉइंटमेंट घेऊनच तुम्हाला साईड व्हिजिटला यावं लागतं आणि त्याच्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिला आहे तो तुम्ही नोट करा किंवा त्याच्यावर कॉल करा, जेणेकरून तुमची प्रॉपर साईड व्हिजिट अरेंजमेंट करण्यात येईल आणि एक माणूस तुम्हाला इथं अटेंड करायलासुद्धा पोचेल. पाण्याचं सांगायचं झालं तर बोरवेल आहे, बोरिंगचं पाणी आहे इथे आणि पाणी मुबलक प्रमाणात आहे. मावळ तालुक्यात तसाही पाऊस खूप जास्त होतो मावळ मुळशी भागामध्ये, त्यामुळे पाण्याचा तसाही प्रॉब्लेम नसतो. अदरवाईज हे जो स्विमिंग पूल आहे हा तुम्हाला इथे कधीच दिसला नसता, कारण स्विमिंग पूलला पाणी जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात लागतं. सो पाणी मुबलक प्रमाणात आहे. झाडावरनं पण तुम्हाला अंदाज आला असेल की पाणी आहे, म्हणूनच एवढे झाडं इथं आलेले आहेत. सो पाणी पण आहे. लाईटचं कनेक्शन आहे, कारण ऑलरेडी इथे बघा बंगलो आहे, इथं दुसऱ्या साईडला केअरटेकरचे बंगले आहेत. तर इथे म्हणजे लाईट प्रॉपर आहेत आणि ह्या भागात जिथे बघाल तिथे तुम्हाला आहे ना असे मोठे मोठे एकरांमधले फार्म हाऊस बघायला भेटेल. सो जे लाईट आहे तीसुद्धा तुम्हाला इथे प्रॉपर मिळणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त लोकेशन चांगलं आहे, ॲप्रोच पण चांगला आहे. मेन रोडवरनं 1.5 किलोमीटर आतमधल्या साईडला हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे. सो आता आपण या प्रोजेक्टचा रेट समजून घेऊया. सो मंडळी, मी तुम्हाला आता रेट समजून सांगतो, पण रेट सांगण्याच्या आधी जसं मी तुम्हाला म्हटलं की हा जो प्लॉट आहे तो एक तर सेकंड होमसाठी खूप चांगला आहे किंवा रिटायरमेंट जे होम आहे त्याच्यासाठी चांगलं आहे, किंवा तुम्ही पुण्यापासून खूप लांब तुमचं कुठं गाव आहे 300, 400, 500 किलोमीटरवर आणि पुण्याच्या जवळच तुम्हाला वाटतं एक माझं गावाकडचं घर असावं, त्याच्यासाठी चांगलं आहे. शनिवार रविवार येण्यासाठी चांगलं आहे, किंवा घर बांधून जर रेंट आऊट करायचं असेल तर त्याच्यासाठी पण खूप चांगलं आहे. पण जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर तुमच्यासाठी मी एक खूप सुंदर ऑपॉर्च्युनिटी सांगणार आहे. पुण्यामध्ये एक ग्रुप ऑफ कंपनीज आहे जे 40 वर्षापासून कार्यरत आहे, ज्यांचं ऑफिस शिवाजीनगर मॉडेल कॉलनीमध्ये आहे. त्यांचे 2 नवीन प्रोजेक्ट आता येऊ घातलेले आहेत. एक एफसी रोडला आहे आणि एक पाषाण सूस रोडला आहे. तर पाषाण सूस रोडला 3 कमर्शियल बिल्डिंग असणारे 37 मजल्याच्या तिथं आता एक्स्कॅव्हेशनचं काम झालं आहे. तुम्ही जर तिथं बुकिंग करताय तर तुम्ही स्टॅम्प ड्युटी वगैरे भरून ते युनिट स्वतःच्या नावावर पण करू शकता किंवा टोकनसुद्धा देऊ शकता. पण ह्या दोन्ही केसमध्ये तुम्ही जी पण अमाऊंट इन्व्हेस्टमेंट कराल 10 लाख, 20 लाख, 30 लाख, त्या अमाऊंटवर तुम्हाला मंथली 3% रिटर्न येतील जोपर्यंत बिल्डिंगचं पोझिशन होत नाही. म्हणजे पुढच्या 5 वर्षात बिल्डिंगचं पोझिशन आहे, म्हणजे पुढच्या 60 महिने तुम्हाला इन्व्हेस्ट केलेल्या अमाऊंटवर साधारणतः 3% रिटर्न येतील. आणि ही ऑपॉर्च्युनिटी खूप लिमिटेड, म्हणजे 2 महिन्यासाठीच बिल्डरकडून देण्यात येते. सो प्रत्येक बिल्डर जेव्हा पण नवीन प्रोजेक्ट लॉन्च करतात तेव्हा काही ना काही ऑफर ज्या प्री लॉन्चमध्ये देतच असतात. आजकाल रेंटच्या बऱ्याच ऑफर तुम्ही मार्केटमध्ये ऐकत असाल, पण ती जी अमाऊंट असते ती खूप कमी असते, 5-6% वर नसते वर्षाला. पण इथं महिन्याला तुम्हाला 3% मिळू शकतात. बिल्डरला जे बिल्डिंगचं काम आहे ते पटपट उचलायचं आहे, म्हणून लिमिटेड पिरियडसाठी लिमिटेड लोकांसाठी ही ऑफर ठेवण्यात आलेली आहे. सो तुम्ही जर ही ऑपॉर्च्युनिटी घेऊ इच्छित असाल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा. आम्ही तुमची आणि बिल्डरची जी मीटिंग आहे ती नक्की घडवून आणू आणि त्या मीटिंगमध्ये हा सगळा कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होईल. आणि रिअल इस्टेट ही जगातली सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट आहे, विजिबल इन्व्हेस्टमेंट आहे, डोळ्यांनी दिसते, सिक्युअर इन्व्हेस्टमेंट असते. सो तुम्ही 10, 20, 30 लाख किती बुकिंगला देऊ शकता आणि त्याच्यावर रिटर्न जे ते तुम्हाला निश्चित मिळतील. खूप जबरदस्त अशी ही ऑफर आहे. 200पेक्षा जास्त डेव्हलपरसाठी आपण मार्केटिंग करतो आहे, पण कुठल्याच डेव्हलपरची ऑफर नाही आहे. सो तुम्ही नक्की या ऑफरचा विचार करा. सो आता आपण ह्या प्रोजेक्टचा रेट समजून घेऊ. व्हिडिओच्या शेवटी आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे किंमत, रेट, तो मी तुम्हाला इथं सांगणार आहे. सो रेट सांगण्याच्या आधी तुम्हाला हे जे खाली जे दिसतं आहे ना, तुम्हाला हे जे गवत दिसतं आहे तुम्हाला टाकलेलं, हे सिमेंटचा रोड आहे ह्याच्या खालचा, आणि याच्यावर जे आपण नवीन रोड केल्यानंतर पाणी जे आहे रोडला सोडलं जातं, तर त्याच्यासाठी हे सगळं गवत इथं टाकलेलं आहे. हा एका साईडनी येण्यासाठी रोड आहे आणि एका साईडनी जाण्यासाठी. हा साधारणतः 15 दिवसापूर्वी रोड बनवून ठेवण्यात आलेला आहे. तर म्हणजे प्लॉटच्या आतमध्ये पूर्ण सिमेंटचे रोड आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आता मी इथं थांबलो आहे म्हणून तुम्हाला हा रोड दाखवतो आहे. बाकी तुम्ही अजून एक गोष्ट बघा, ग्रीनरी कशी वाटते तुम्हीच सांगा. अशी झाडं यायला खूप वर्ष लागतात आणि मी स्वतः निसर्गप्रेमी असल्यामुळे ह्या गोष्टी मला खूप आवडतात आणि खूप गारवा जाणवतो या झाडामुळे. तुम्ही बघत असाल की हवा खूप मोठ्या प्रमाणात इथे आहे. सो अशा मस्त ठिकाणी तुम्ही सेकंड होम बनवायचा प्लॅन करा. मी तर म्हणेल इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॉट न घेता
तुम्ही स्वतःचं घर बनवण्यासाठी इथं प्लॉट घ्या. थोडंसं रिटायरमेंटमध्ये जर तुम्ही इथं राहिलात किंवा आत्ता जर शनिवार रविवार येऊन राहिलात तेवढ्या स्वच्छ वातावरणामध्ये जिथे अजिबात प्रदूषण नाही आहे अशा वातावरणात जर तुम्ही राहिलात तर नक्की तुमचं आयुष्यसुद्धा इथे वाढेल. इवन इथे जर तुम्ही घर बनवलं तर ती जनरेशनल वेल्थसुद्धा तुमची निश्चित क्रिएट होईल. सो रेट सांगायचं झालं तर ह्याच्या आधी जो मी व्हिडिओ बनवला होता फार्म हाऊसचा, जो की इथून 600 मीटर पुढे, तिथं 15 लाख रुपये गुंठ्याचा रेट होता. इथे 12 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे. फक्त इथे एक प्रोव्हिजन काय करून ठेवण्यात आली आहे की 5.5 गुंठ्याचे पण प्लॉट आहेत. तर हे जे माझ्या उजव्या साईडला बघा हे प्लॉट जे आहेत ना, इथे तुम्हाला 5.5 गुंठ्याचे प्लॉट जे आहेत ते घेता येणार आहे. सो बजेट जे ते तुमचं निश्चित इथं कमी होणार आहे. साधारणतः 5.5 गुंठ्याचा प्लॉट 66 लाखामध्ये जाईल आणि जे काही अदर्स चार्जेस जे असतात स्टॅम्प ड्युटी वगैरे ते 2-2.5 लाख रुपये पकडा, म्हणजे मॅक्सिमम 68 ते 70 लाखामध्ये इथे 5.5 गुंठ्याचा प्लॉट होईल. आता हे कमी का आहे त्याचं पण मी कारण सांगतो की ह्या 1.5 किलोमीटरच्या पुढे रोडच्या पलीकडे एक प्रोजेक्ट चालू आहे, ज्याचा व्हिडिओ पण मी बनवला होता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. NA प्लॉटचा प्रोजेक्ट चालू आहे. आता हा सुद्धा NAचा आहे, फक्त हा ब्लॉक NA आहे. हा एक NAचा एक वेगळा प्रकार आहे. सो ब्लॉक NA प्लॉट इथे तुम्हाला घ्यायचा आहे. 66 लाखामध्ये तुम्हाला इथे प्लॉट पडतो आहे आणि समोरच्या साईडला जर तुम्ही प्लॉट घेतला तर 2 गुंठ्याचा प्लॉट तुम्हाला साधारणतः 60 लाखापर्यंत पडतो आहे. म्हणजे इथे तुम्हाला 3 गुंठे एक्स्ट्रा प्लॉट जो आहे तो मिळतो आहे आणि प्रॉपर्टी घेताना ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. सो ही चॉईस पूर्णपणे तुमची आहे. आता ब्लॉक NA असल्यामुळे इथेसुद्धा तुम्ही जे बांधकाम आहे ते सँक्शन करूनच बांधायचं आहे किंवा सँक्शन होऊनच तुमचं बांधकाम इथे होणार आहे. त्याच्यासाठी जे रोड आहे प्रोजेक्टमध्ये तुम्ही बघा प्रॉपर 9 मीटरचे रोड आहेत. अंतर्गत रोड पण 9 मीटर टाकून ठेवलेले आहेत, कारण सँक्शनसाठी 9 मीटरचा रोड लागतो. सो हा कॉल सर्वस्वी तुमचा आहे. बाकी ह्या एरियामध्ये आत्तापर्यंत आम्ही 10पेक्षा जास्त प्रोजेक्टचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही कधीही साईड विजिटचा प्लॅन कराल, जेव्हा पण साईड विजिटला याल तेव्हा आम्हाला संपर्क करून या, जेणेकरून आमची टीम जी आहे ती तुम्हाला इथले सगळे प्रोजेक्ट दाखवायसाठी मदत करेल, जेणेकरून तुम्हाला निर्णय घ्यायला सोपा जाईल. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका, जेणेकरून जे तुमचे मित्रमंडळी आहेत आणि तुमचे जे नातेवाईक आहेत त्यांनासुद्धा घर बसल्या या प्रोजेक्टची माहिती मिळून जाईल. चॅनलला सबस्क्राईब नसेल तर केलं तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आम्हाला ग्रोथ करण्यासाठी निश्चित त्याची मदत होते. बाकी प्रत्येक गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आम्ही नवीन नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊनच येत असतो. सो तुम्ही नोटिफिकेशन लावलं तर तुम्हाला ते व्हिडिओसुद्धा निश्चित बघता येतील. बाकी लवकरच भेटून नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.